नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गावामध्ये व शेती परिसरात बिबट्या तसेच इतर हिंसक प्राण्यांचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीतीमुळे शेतकरी रात्री शेती कामासाठी जाण्यास असमर्थ आहेत. याच पार्श्वभूमीवर शासन आणि महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याची योजना लागू केली असली तरी प्रत्यक्षात दिवसाच्या वेळेत केवळ 3 तासच वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दिवसा मिळणारा अल्प वीज पुरवठ्यामुळे सिंचनाचे काम अर्धवट राहते, पिकांची वाढ बाधित होते आणि सुरक्षेचा धोका अधिक गंभीर बनतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर केलेला दिवसा 8 ते 10 तासांचा पूर्णवेळ वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रात्रीचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा आणि दिवसा स्थिर अखंड वीज उपलब्ध करावी, असा आग्रहही पक्षाने व्यक्त केला आहे. यासोबतच वीज पुरवठ्यातील अनियमितता, लोड शेडिंग, कमी व्होल्टेज यासारख्या समस्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना अचूक वीज वेळापत्रकाची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांसाठी विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, भरत बोरवे, चंद्रकांत पवार, गणेश तोडमल, महेश शेळके, युवराज हजारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शेतीच्या हितासाठी दिवसा स्थिर वीज पुरवठा हा काळाची गरज असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. सातत्याने हिंस्र प्राणी बिबट्या हा लहान मुलं आणि शेतकऱ्यांना टार्गेट करत आहे. तो रात्रीच्या वेळी अधिक तीव्र गतीने हल्ला करतो. त्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतावरती पाणी देण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं आणि त्यांची भीती जावी म्हणून राज्य शासनाने त्यांना दिवसा लाईट देऊ, आपण साधारण 8 ते 10 तास लाईट देऊ अशी घोषणा केली. परंतु आपण पाहिलं, ही घोषणा झाल्यानंतर मागच्या हप्ताभरात केवळ साधारण दिवसा 2.5 ते 3 तास एवढीच लाईट टिकते. त्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी महावितरण कार्यालय अहिल्यानगर यांच्या कार्यकारी अभियंत्यास आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की तात्काळ आपण लाईट पुरवत करा आणि दिवसात जास्तीत जास्त वेळ लाईट देईन यासाठी प्रयत्न करा. नमस्कार, मी शरद खंडेराव पवार, अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा तालुका अध्यक्ष. संपूर्ण तालुकाभरातून या आठवड्यात आम्हाला फोन आलेले आहेत शेतकऱ्यांचे आणि त्यांनी सांगितलेलं जी लाईट येत होती, जी दिवसा लाईट सोडलेली होती, ती दिवसा लाईट टिकत नाही. भरण्याला संपूर्ण पिकं आलेले आहेत, पिकं जळून जात आहेत. त्याच्यामुळं ही लाईट फक्त 2 तास 1.5 तास आणि दिवसभर बंद चालू होते. त्याच्यामुळं कुठेही भरणं पाणी देता येत नाही पिकांना. अशी बिकट परिस्थिती असल्यामुळे आज आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर MSCB अभियंत्याला भेटून त्यांना ही बाब त्यांच्या पत्राद्वारे निवेदनात सांगितलेली आहे. त्यांनी त्वरित जर याच्यावर कार्यवाही केली नाही तर आम्ही येत्या काळात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत किंवा मोठं आंदोलनाला यांना सामोरं जावं लागणार आहे. या निमित्ताने या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. धन्यवाद.